नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण UDAS प्लसमधील एका मॉड्यूलवर म्हणजेच टीचर मॉड्यूलवर माहिती घेतली. शिक्षकांची माहिती अपडेट करणं, एखाद्या शिक्षकांना आपल्या शाळेतून लेफ्ट करणं, दुसऱ्या शाळेतील शिक्षक आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करणं, नवीन एखाद्या शिक्षकाची माहिती भरणं आणि तुमच्या शाळेतील शिक्षकाला मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक म्हणून मॅपिंग करणं आणि आहे त्या शिक्षकांची माहिती अपडेट करणं. या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्या आहेत. त्यामुळे तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की खाली पहा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दिणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओ पाहून तुम्ही टीचर मॉड्यूलचं काम पाहू शकता. या आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंट मॉड्यूलबद्दल माहिती घेणार आहोत. स्टुडंट मॉड्यूलबद्दल माहिती घेत असताना आपल्याला स्टुडंट मॉड्यूलमध्ये बरीच कामं करायची आहेत. मग पहिलीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरणं असेल, आहे त्या विद्यार्थ्यांचे 3 फॉर्म्स अपडेट करणं असेल. तुम्ही आधी ज्या विद्यार्थ्यांना स्टडिंग इन सेम स्कूल केलं होतं आणि ते जर आता शाळा सोडून गेले असतील दाखला घेऊन, तर त्यांचं स्टेटस बदलून त्यांना लेफ्ट विथ TC करणं, ड्रॉपबॉक्सला टाकणं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टुडंट पोर्टलसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर चला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर क्लिक करूया. म्हणजेच आपल्याला सगळ्या मॉड्यूल्सचे लॉग इनचे तिथं आपल्याला विंडो येईल आणि मग आपल्याला काय करायचं आहे, स्टुडंट मॉड्यूलला लॉग इन करायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला राज्य निवडण्यासाठी विंडो येते, तर आपलं महाराष्ट्र राज्य आपण निवडणार आहोत आणि गोवर क्लिक करणार आहोत. आता इथं सगळे मॉड्यूल आले. आपण टीचर मॉड्यूलबद्दल माहिती घेतलेली आहे, तो व्हिडिओ नक्की पहा. आता आपण पाहणार आहोत स्टुडंट मॉड्यूलबद्दल आणि पुढचा व्हिडिओ आपल्याला प्रोफाईल आणि फॅसिलिटीचा मी देणार आहे, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तर स्टुडंट मॉड्यूलला क्लिक करण्यासाठी त्याच्यासमोर लॉग इनवर क्लिक करूया आपण. आता इथं सुद्धा प्रत्येक मॉड्यूलला लॉग इन करण्यासाठी तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड सेमच आहे. युजर आय डी असणार आहे तुमचा UDAS नंबर आणि पासवर्ड जो तुम्ही ठेवलेला आहे तो असेल. तर या पद्धतीने आता इथं बघा मी लॉग इन करतो, कॅप्चा टाकतोय. हा कॅप्चा थोडासा आता त्याने अवघड केलेला आहे, त्यामुळे जर तुमचं कॅप्चा थोडासा चुकला तर तो लॉग इन होत नाही. बघा MQ3 कॅपिटल TFE हे कधी कधी आपल्याला आता हे हॅश कसं काय यायला लागलं आहे परत एकदा बघतो मी. कॅपिटल M त्यानंतर स्मॉल Q3, हां म्हणजे 3 सुद्धा मी शिफ्ट दाबून टाकत होतो, F आणि E. ओके, आता साइन इनवर मी क्लिक करतो. तर लॉग इन सक्सेसफुली झालेलं आहे. इथं आता तुम्हाला 2 पट्ट्या दिसत आहेत, रेड आणि ग्रे. ग्रे ही आहे गेल्या वर्षीची, रेड आहे ह्या वर्षी. तर या रेडवर क्लिक करूया. रेडवर क्लिक केल्यानंतर इथं आता बघू शकता आपल्याला इथं डॅशबोर्ड आलेलं आहे. तर इथं पहिलीच्या 3 विद्यार्थ्यांची मी माहिती भरलेली आहे. तर ही माहिती कशी भरली आणि कशा पद्धतीने ही माहिती भरायची थोडक्यात सांगतो बघा परत एकदा. बघा स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर इथं हा जो पहिलीचा वर्ग आहे इथं तुम्हाला 0 दिसेल पहिल्यांदा, काहीच भरलं नसल्यामुळं. मग आता भरायची कुठं माहिती, त्यासाठी ते बटन कुठं आहे, तर या पहिलीच्या वर्गासमोर 000 जिथं दिसत असते त्याच्या पुढं जायचं आणि इथं छोटा जो बाण आहे याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा ॲड स्टुडंट नावाचं बटन तुम्हाला मिळेल. या ॲड स्टुडंटवर क्लिक करायचं. ॲड स्टुडंटवर क्लिक केला की पहिला फॉर्म या विद्यार्थ्याचा ओपन होतो आणि मग तुम्ही त्याची माहिती इथं पटकन भरून सेव्ह करायची आहे. हा पहिला फॉर्म भरला की तो विद्यार्थी ॲड होतो. मग त्याचे बाकीचे फॉर्म नंतर अपडेट करायचे. मित्रांनो, एखादा विद्यार्थी भरण्यापूर्वी तुम्ही त्याचा आधार नंबर इथं टाकून त्याची अवेलेबिलिटी चेक करू शकता. म्हणजे काय होतं, कधी कधी एखादा विद्यार्थी पहिलीसाठी तुमच्याकडे येतो पण काही कारणास्तव किंवा लहानपणी थोडंसं त्याला दुसऱ्या शाळेत कुठंतरी त्याचं आधार कार्ड घेऊन त्यांनी त्याची ॲडमिशन केलेली असते आणि मग आपल्याकडं त्याला घेता येत नाही. त्यामुळं अवेलेबिलिटी चेक करण्यासाठी इथं बघा या छोट्या चौकोनात क्लिक करा. हा आधारचा कॉलम ओपन होईल. इथं आधार नंबर टाका आणि गोवर क्लिक करा. जर तुम्हाला मेसेज आला धिस आधार इज नॉट मॅप्ड विथ एनी स्टुडंट असा मेसेज आला तर समजायचं की हा विद्यार्थी कुठेही मॅप झालेला नाही आणि त्याची माहिती तुम्ही भरू शकता. आणि तो विद्यार्थी जर इतर शाळेत मॅप असेल तर डायरेक्ट त्या शाळेचं नाव पडेल की हा विद्यार्थी या शाळेमध्ये या इयत्तेमध्ये आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, तो विद्यार्थी जर तिथं आता तुम्ही पहिलीत घेणार तो पहिलीतच असेल तर ठीक आहे, दुसऱ्या वर्गात असेल तर मात्र त्याचे अडचण होईल. तर तसं काही नसेल, त्यामुळे मी त्याच्याबाबत जास्त बोलत नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्याची माहिती भरू शकता. ठीक आहे, सगळी माहिती भरून झाली की आता दुसरं काम काय असेल बघा, तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांचे 3 फॉर्म अपडेट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल आता मी 4थीच्या विद्यार्थ्यांबाबत बोलतो. हा 4थीचा वर्ग आहे शेवटचा. या बाणावर क्लिक करूया. बाणावर क्लिक केल्यानंतर बघा इथं ही 4थीच्या विद्यार्थ्याची पट्टी ओपन झाली. बॉईज 2, गर्ल्स 3 आणि एकूण 5.
तर व्ह्यू आणि मॅनेजवर क्लिक करायचं. व्ह्यू आणि मॅनेजवर क्लिक केलात त्या विद्यार्थ्यांची नावं दिसतील आणि या विद्यार्थ्याचं बघा एंट्री स्टेटस नॉट स्टार्टेड आलेलं आहे आणि त्यांचे 3 फॉर्म बघा GP, EP आणि FE हे तिन्ही फॉर्म रेड दिसत आहेत, म्हणजे हे अपडेट केलेलं नाही. आता हे फॉर्म अपडेट केल्याशिवाय या विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण होत नाही. एक फॉर्म तुम्हाला एका विद्यार्थ्याचं पटकन तुम्हाला अपडेट करून दाखवतो. पहिल्यांदा GPवर क्लिक करा. GP फॉर्म त्याचा उघडेल. उघडल्यानंतर या फॉर्मवर काय घ्यायचं आहे बघा, ब्लड ग्रुप हा एकच मुद्दा आपल्याला भरायचा आहे. या ब्लड ग्रुप निवडा. त्याचा जर ब्लड ग्रुप माहिती असेल तर घ्या, नाहीतर अंडर इन्व्हेस्टिगेशनवर क्लिक करा आणि सेव्हवर क्लिक करा. बघा हा पहिला फॉर्म त्याचा सेव्ह झाला, क्लोज करा आणि नेक्स्टवर क्लिक करा. त्याचा दुसरा फॉर्म आला एनरोलमेंट स्टेटस. आता एनरोलमेंट स्टेटसमध्ये काही भरायचं आहे का हे आपल्याला थोडं शोधायचं आहे. मला वाटत नाही इथं कुठंच काही भरायचं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट काय करणार आहे, हा फॉर्म नेक्स्टवर क्लिक करणार. नेक्स्ट झालं की आता बघा इथं या विद्यार्थ्याचा आता तिसरा फॉर्म आला आहे फॅसिलिटी प्रोफाईल्स आणि फॅसिलिटी प्रोफाईल्सवर क्लिक केल्यानंतर इथं बघा आता पहिल्यांदा इथे यसवर क्लिक करायचं आणि काय काय त्याला फ्री मिळालं, टेक्स्टबुक, युनिफॉर्म वगैरे या सगळ्या गोष्टी भरायच्या आणि मग त्याला काय करायचं, नेक्स्टवर क्लिक करायचं. तर आता इथं थोडंसं मी परत दुसऱ्या फॉर्मवर जातो, कारण दुसरा फॉर्म आपण डायरेक्ट पुढं गेलो होतो आणि पुढचा फॉर्म आपल्याला येत नाही. आता इथं हे बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या भरलेल्या चालल्या आहेत, त्यामुळे इथं सगळं ब्लॉकच आहे. त्यामुळं मला वाटते अजून त्याचे 3 फॉर्म अपडेट करण्याची प्रोसेस चालू नाही. जेव्हा चालू होईल तेव्हा या पद्धतीने हे 3 फॉर्म त्याचे अपडेट करायचे आहेत प्रत्येक विद्यार्थी. लक्षात आलं तुम्हाला? काय करायचं आहे बघा, कोणत्याही वर्गाच्या समोरील या ॲरोवर जा. ॲरोवर गेल्यानंतर व्ह्यू अँड मॅनेजवर जा. सगळी विद्यार्थ्यांची नावं दिसतील आणि त्यांच्यासमोर त्यांचे 3 फॉर्म दिसतील. हे 3 फॉर्म आपल्याला अपडेट करायचे, पण ती सुविधा आत्ता सुरू नाही. हे झालं फॉर्म अपडेट करण्याबाबत. आता आपल्याला विद्यार्थी त्याचं स्टेटस बदलायचं आहे. स्टडिंग इन सेम स्कूल केलं होतं 3रीला 2रीला असणाऱ्या मुलाचं. शेवटच्या वर्गातल्या गेलं त्यांना आपण लेफ्ट विथ TCच केलं होतं, पण आपल्या आधीच्या अलीकडच्या वर्गातल्या मुलांना आपण सेम स्कूल केलं होतं. आता त्याच्यातला एखादा विद्यार्थी गेला असेल आणि त्या शाळेला जर त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन इम्पोर्ट करायचं असेल तर आधी तुम्ही त्याला लेफ्ट विथ TC किंवा ड्रॉपबॉक्सला केलं पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं बघा, इथं आपल्याला आता प्रोग्रेशन मॉड्यूल कुठं दिसतंय का बघा, इथं प्रोग्रेशन मॉड्यूलवर जायचं आहे आपल्याला आणि त्यातून आपल्याला ते करायचं आहे. तर बघा इथं मी शोधतो जरासं प्रोग्रेशन मॉड्यूल, स्टुडंट नेम, आधार, MBO, क्लास, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन. हे बघा इथं स्टुडंट मुवमेंट, याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये परत प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आली बघा, त्याच्यावर क्लिक करा. आता त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिला जो आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, याच्यावर जायचं आहे आपल्याला आणि कुठल्या विद्यार्थ्याला तुम्हाला लेफ्ट विथ TC करायचा आहे तो वर्ग निवडायचा. समजा मला आता 3रीतल्या एखाद्या विद्यार्थ्याला लेफ्ट विथ TC करायचा, तर तो 3रीचा विद्यार्थी घ्यायचा, सिलेक्शन. मित्रांनो हे बघा, हे 3री म्हणजे गेल्या वर्षी 3रीला जे विद्यार्थी आहेत तेच तुम्हाला इथं दिसतील या पद्धतीने. आता या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या कॉलममध्ये बघा, ॲक्शनमध्ये लाल 2 बटणं दिसत आहेत तुम्हाला, करेक्शन प्रोग्रेशन आणि करेक्शन स्कूलिंग. करेक्शन स्कूलिंग याचा अर्थ काय, तो विद्यार्थी तुम्ही स्टडिंग इन सेम स्कूल केलं आहे. उदाहरणार्थ हा 1 नंबरचा विद्यार्थी बघा, ह्याला आपण काय केलं आहे, स्टडिंग विथ सेम स्कूल, इथे दिसते का तुम्हाला स्टेटस, त्याला आता लेफ्ट विथ TC करायचं. तर करेक्शन स्कूलिंगवर क्लिक करा आणि इथं येणाऱ्या विंडोवर ओके करा. ओके केल्यानंतर ह्या विद्यार्थ्याची माहिती येईल आणि इथून आपल्याला आता काय करायचं बघा, कारण निवडायचं आहे. कारण कोणती आहेत बघा, ही कारणं जरा लक्षात घ्या. कारणामध्ये 4-5 कारण येतात. फॅमिली ट्रान्सफर, त्यानंतर डिस्टन्स फ्रॉम रेसिडेन्स म्हणजे शाळा खूप लांब आहे किंवा फॅमिली स्थलांतरित झालेलं आहे. अनअवेलेबिलिटी ऑफ स्टुडंट, यामध्ये इथं आपल्या शाळेमध्ये त्याला ते काही मीडियम वगैरे नाही. त्यानंतर बेटर अकॅडमिक ऑपॉर्च्युनिटी, त्याला आणखीन चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाल्या आहेत म्हणून तो जातो आहे. गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्कूल ट्रान्सफर, दुसऱ्या शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये गेला. ऑदर, यामध्ये कुठलंही कारण निवडा, शक्यतो शेवटचं निवडा ऑदर, किंवा मग फॅमिली ट्रान्सफर निवडा किंवा तुम्हाला जे पाहिजे ते निवडा. दुसऱ्या शाळेत प्रायव्हेट स्कूलला गेला असं निवडला तरी चालेल. एखादं कारण निवडा आणि सबमिट करा. तो विद्यार्थी काय होईल, ऑटोमॅटिक लेफ्ट विथ TC होईल आणि ज्या शाळेत तो गेला आहे त्या शाळेला त्याला इम्पोर्ट करता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाळेचं काय करता येईल, हे करता येईल, त्याला विद्यार्थ्याला लेफ्ट विथ TC करता येईल. त्यानंतर बघा इथं तुम्हाला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटवर गेल्यानंतर ॲक्टिव्ह स्टुडंटमध्ये गेलात की सगळे विद्यार्थी दिसतील. यामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांपैकी कोणाकोणाचं MBO पेंडिंग आहे बघा. आता हे MBO पेंडिंग आहे, हे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे MBO पेंडिंग आहेत. बाकीच्या ज्या ठिकाणी MBO नॉट रिक्वायर्ड आहे
ते झालेलं आहे आणि जे पेंडिंग आहे ते मात्र तुम्हाला करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, हे MBO पेंडिंग का राहते, तर विद्यार्थ्यांची जी लहानपणी आधार काढलेलं आहे, त्यांच्या आता 5 वर्षानंतर हाताचे ठसे आणि डोळ्यांचा रेटिना अपडेट करणं गरजेचं आहे. तो अपडेट करून आणा. अपडेट झाला की 8 दिवसानंतर लगेच याच्यावर रिव्हॅलिडेट फॉर MBOवर क्लिक केलात की तो नॉट रिक्वायर्ड होऊन जातो. म्हणजे तो थोडक्यात काय होतो, क्लिअर होतो. आता बघा, इथं एक विद्यार्थी आहे, याच्या मी हा पेंडिंग आहे, तर याच्या रिव्हॅलिडेटवर क्लिक करतो. कन्फर्म करायचं, ॲग्री करायचं. तर बघा, इथं आलेलं आहे त्याचं नॉट रिक्वायर्ड, म्हणजे हा कंप्लीट झाला, कारण यांना अपडेट करून आलेला आहे. तर या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो, MBA पेंडिंगसुद्धा कोणीही ठेवायचं नाही. आधार व्हॅलिडेट नसलेले विद्यार्थी आता कुठले आहेत तुमचे सांगा? तर पहिलीचे जे विद्यार्थी तुम्ही भरलात त्यांचे आधारसुद्धा व्हॅलिडेट नाही. तर आधार व्हॅलिडेट कसं करायचं तेही तुम्हाला मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगेन. त्यासाठी तुम्हाला MBO पेंडिंग सगळ्यांचं सुद्धा करायचं कसं हे सुद्धा कळलं आहे. त्यानंतर पुढं अपार ID कसं काढायचं पहिलीच्या विद्यार्थ्यांचं ते सुद्धा आपण पुढं बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहिलं हे बास करूया की पहिलीचे विद्यार्थी ॲड कसं करायचं, त्याचबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांचे 3 फॉर्म कसे भरायचं, MBO पेंडिंग कसं काढायचं आणि सेम स्टडिंग स्कूल विद्यार्थ्याला लेफ्ट विथ TC कसं करायचं, एवढी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पुष्कळ झाली. पुढच्या आणखीन माहिती दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघणाऱ्यांपैकी फक्त 20 ते 30% लोक सबस्क्राईब करत आहेत. 70-80% लोक अशीच बघून जात आहेत. तुम्हाला जर माहिती चांगली वाटत असेल, माहिती मिळाली, खूप छान तुमचं काम झालं असं वाटत असेल, तर सबस्क्राईब करायला कचराही करू नका मित्रांनो. तुम्ही सबस्क्राईब केलात की मला प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यासाठी आणखीन व्हिडिओ करायला सज्ज होतो. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.